तोंडाला चव आणणारी राजस्थानी मिरची बनवूया बरं का आपण। तर अत्यंत तिखट अशा मिरच्या घेऊ नका, मध्यम घ्या। दुकानदाराला विचारलं की तो बरोबर देतो। ह्या माझ्या घरच्याच आहे, माझ्या शेतातील, म्हणून मी ह्या घेतल्या। तर त्या अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घाला, अर्धा तास घाला अथवा 15 मिनिट। तर एक खलबत्ता घ्या, त्यामध्ये अगोदर धणे कुटून घ्या। तुम्हाला ही मिरची मिक्सरमध्ये बनवायची असेल तरी बनवा, पण स्टेप वाईज अशाच पद्धतीने बनवा, म्हणजे ती छान होते। तर धणे कुटून घ्या, कुटून किती घ्या, अगदीच पावडर नका बनवू, अशा पद्धतीने थोडीशी असं भुगा झाला ना तरी छान। ती मिरची जेव्हा खातो ना आपण, त्यामध्ये ही धणे खूप छान लागतात, नक्की एकदा बनवा। तर ते कुटत आले की त्यामध्ये जिरे टाका अर्धा चमचा आणि तेही थोडेसे कुटून घ्या। ते कुटायचे झाले की त्यामध्ये मूठभर लसूण घाला, हे बघा अशा पद्धतीने, आणि तोही कुटून घ्या। आता तो किती कुटायचा ते तुम्ही बघालच, असा जास्त बारीकही नाही आणि अगदीच जास्त जाडाही ठेवू नका। प्रत्येक लसणाचा असा तुकडा झाला पाहिजे, अशा पद्धतीने, म्हणजे भुगा झाला पाहिजे। आणि तुम्हाला सांगू का, ह्या दगडी खलबत्त्यात फार छान होतात बरं का अशा मिरच्या किंवा चटण्या। तर हे बघा अशा पद्धतीने मी छान असं अर्ध्याला सगळं कुटून घेतलेलं आहे। पण आपल्याला मिरची ही आपल्याला मिक्सरमध्येच दळून घ्यावं लागेल, थोडंसं पाणी टाकून। आता जी मिरचीत आपण पाणी घेतलेलं होतं तेच पाणी टाकून मी दळून घेत आहे, कारण मी अगोदर मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या त्या। आता मी ते वाटून बाजूला ठेवते आणि मस्त मोहरीची फोडणी देते एका कढईमध्ये। त्यामध्ये ते लसूण, जो आपल्याला लसूण धणे जिरे कुटलेले आहेत तेही थोडेसे परतून घेते, अगदी जास्त परतवायचं नाही बरं का। आणि बघा ही वाटलेली मिरची ही मी त्यामध्ये टाकून दिलेली आहे, आणि थोडंसं पाणीही टाका, अगदीच घट्टसर नका ठेवू। अर्थात तुम्हाला जर अगदीच सुक्की ठेवायची असेल तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल। तर हे बघा अशा पद्धतीने आता व्यवस्थित 2 मिनिट परतून घ्या, चवीपुरतं मीठ टाका आणि फक्त 30 सेकंद किंवा 1 मिनिट कमी गॅसवर वाफवून घ्या। मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर ताव मारा, अथवा पापडाला लावून खा, फार छान लागतं बरं का। अथवा धिरड्यांबरोबर खा, थालीपीठांबरोबर खा, तुम्हाला कशाही बरोबर खायचं असेल खा। मस्त डाळ भाताबरोबर तोंडी लावली तर ही चटणी छान लागते। रोज 12 वाजता अशा छान छान रेसिपी असतात, बघता का त्याही बघत जा आठवणीने। आणि इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण असतात, तेथेही पेज लाईक करा आणि फॉलो करा, रिक्वेस्ट करते। तर हे बघा मी मस्त आता चपातीला लावून घेतलेली आहे, कारण मिरची जास्त अशी खूप तिखटही नाही, पण चवेला अतिउत्तम झालेली आहे, अगदी तोंडाला चव येते। कुठे बाहेर प्रवासाला जायचं असलं तरी 1 दिवसासाठी तरी तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही, पण ती भरपूर दिवस टिकते। तेव्हा आठवणीने चॅनल